1959 साल झारखंडमधील धनबाद शहर दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन डीव्हीसी अंतर्गत बांधण्यात आलेल्या पंचेत धरणाचं उद्घाटन होणार होतं। या उद्घाटनासाठी खुद्द भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू येणार होते। तेव्हा डीव्हीसीने नेहरूंचं स्वागत करण्यासाठी एका 15 वर्षांच्या आदिवासी मुलीला निवडलं, जी डीव्हीसी मध्येच काम करत होती। ठरल्याप्रमाणे उद्घाटन सोहळ्याला नेहरू आले। ती 15 वर्षांची आदिवासी मुलगी एकदम उत्साहात होती। जेव्हा नेहरूंचं स्वागत करण्याची वेळ आली, तिने नेहरूंना हार घातला आणि नेहरूंनीही मजेत तिला हार घातला। एवढंच नाही, त्यांनी तिला धरणाच्या पॉवर स्टेशनचं बटन दाबायला सांगितलं, ज्याने प्रोजेक्ट सुरू झाला। म्हणजे धरणाचं उद्घाटन तिच्याच हस्ते झालं। तिला सगळं छान वाटत होतं, पण नकळत तिचं लग्न जवाहरलाल नेहरूंशी झालं होतं आणि यामुळेच तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं। कसं आणि कोण होती ती मुलगी, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1940च्या दशकात झारखंडमधील धनबादमधील कबोना नावाच्या छोट्याशा गावात बुद्धिनी मांझियाईंचा जन्म झाला। आजूबाजूला हिरवीगार डोंगर, कोळशाच्या खाणी आणि आदिवासी संस्कृती असलेलं हे तिचं गाव होतं। तिच्या संथाल जमातीत रिवाजांचं खूप महत्त्व होतं आणि त्याचं पालन सगळेच करायचे। बुद्धिनी लहानपणापासूनच मेहनती होती, म्हणून लहान वयातच तिने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन डीव्हीसी मध्ये काम करायला सुरुवात केली होती, ज्याच्या अंतर्गत धरणं आणि वीज प्रकल्प बांधले जात होते। तिचं आयुष्य सुरळीत सुरू होतं। मग आला तो दिवस जेव्हा पंचेत धरणाच्या उद्घाटनासाठी तिला आणि तिच्या एका सहकाऱ्याला नेहरूंना हार घालून त्यांचं स्वागत करण्यासाठी निवडलं गेलं। तेव्हा तिचं वय फक्त 15 वर्ष होतं। नेहरू उद्घाटनाला येणार म्हणून तिथे हजारो लोक जमले होते, ज्यात बुद्धिनीच्या गावातले लोक सुद्धा होते। आणि त्या सर्वांसमोर बुद्धिनी स्टेजवर गेली आणि तिने नेहरूंना हार घातला। नेहरूंनीही तिला खेळीमेळीने हार घातला आणि तिला धरणाचं बटन दाबून उद्घाटन करायला सांगितलं। तो क्षण तिच्यासाठी अभिमानाचा होता, पण घरी पोहोचताच तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। जेव्हा ती गावात पोहोचली तेव्हा गावच्या प्रमुखांनी तिला बोलावलं आणि सांगितलं, तू नेहरूंना हार घातलास म्हणजे तू त्यांच्याशी लग्न केलंस। तिला काहीच कळालं नाही। संथाल जमातीच्या रिवाजात हारांची देवाणघेवाण म्हणजेच लग्न असं मानलं जायचं। त्यामुळे बुद्धिनीवर जमातीच्या बाहेरच्या माणसाशी म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्याशी लग्न केल्याचा आरोप ठेवला गेला। तिने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं गावकऱ्यांनी ऐकलं नाही। तिला गावातून हकलून देण्यात आलं। तिच्या स्वतःच्या लोकांनी तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि कोणीही तिला मदत केली नाही। शेवटी त्या 15 वर्षाच्या मुलीने आपलं सामान उचललं आणि गाव सोडलं। गावातून हकलल्यानंतर बुद्धिनीचं आयुष्य आणखीन कठीण झालं। 1962 मध्ये डीव्हीसीने तिला नोकरीवरून काढलं, कोणतंही कारण न देता। पुढे ती पश्चिम बंगालमधल्या पुरुलियाच्या सलतोरा गावात गेली आणि मजुरी करून जगू लागली। काही वृत्तपत्रांनी तिला नेहरूंची आदिवासी पत्नी असंही म्हटलं, पण बुद्धिनीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं। ती फक्त जगण्यासाठी लढत होती। काही वर्षांनी पश्चिम बंगालमधील कोळशाच्या खाणीत काम करताना ती सुधीर दत्त नावाच्या व्यक्तीला भेटली। ते दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं, पण त्यांचं आयुष्य गरिबीतच गेलं। बुद्धिनीने अनेकदा डीव्हीसी मधली नोकरी परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण नोकरी पुन्हा मिळालीच नाही। दरम्यान 1985 मध्ये 2 पत्रकारांनी तिची कहाणी शोधली आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली आणि यामुळे तब्बल 23 वर्षांनंतर बुद्धिनीला तिची डीव्हीसी मधली नोकरी परत मिळाली आणि ती निवृत्तीपर्यंत तिथेच काम करत राहिली। पण प्रश्न असा आहे, तिची चूक काय होती? एका 15 वर्षाच्या मुलीला फक्त एका रिवाजामुळे गावातून हकललं गेलं, नोकरी गमवावी लागली आणि आयुष्यभर दुःख सहन करावं लागलं। बुद्धिनी मांझियाईन यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये निधन झालं। त्यांच्या मृत्यूनंतर झारखंडमधले लोक त्यांच्यासाठी नेहरूंच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्याची मागणी करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांची सगळी माहिती विकिपीडियावर आली। त्यांची ही कहाणी जास्त कोणालाच माहिती नव्हती। अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।